राज्यातून थंडी गायब झाली आहे। उन्हाचा कडाका चांगलाच वाढलाय। मात्र आता आयएमडी कडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय। अवकाळी पावसासोबत गारपिटीची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळासह जोरदार पावसाची शक्यता आहे। पावसासोबतच गारपिटीची देखील शक्यता आहे। पाऊस आणि गारपीट असं दुहेरी संकट राज्यावरती असणार आहे। आयएमडीच्या इशाऱ्यानुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे, तर राज्यात अवकाळीसह गारपिटीची शक्यता आहे। मुंबईत उष्ण व दमट हवामान वाढणार असून उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात मुंबईच्या हवामानात मोठा बदल अपेक्षित आहे। मुंबईसह कोकणात दमट आणि उष्ण हवामान राहणार आहे। कोकण आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून गारपिटीसह पावसाची शक्यता आहे। गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यासह कोकणात पावसासोबतच तापमानात देखील वाढ होणार आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलंय। विशेषतः 23 मार्च नंतर अवकाळी पावसाचा प्रभाव वाढेल। रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागात पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातही पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे।